नमस्कार, आपण एकता न्यूज चॅनल सागर कांबळे. आज आपण इथं आझाद मैदान या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्याशी अनुसूचित जाती विद्यार्थी शैक्षणिक अधिकार बचाव लक्षवेधी राज्यव्यापी धरणे आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या राज्य शासनाला आणि इथल्या जे शासकीय विभागाला भाई कोणत्या पद्धतीने या जनतेला आपला संदेश सांगाल? मनुस्मृती आणि मनुवादाचं राज्य सुरू झालंय अशी एकंदरीत गंभीर स्थिती आहे. आज पार्टीच्या समोर 59 दिवस झालं आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे. भर पावसाळ्यात ते आतापर्यंत उपोषण करत आले. ते 2022चे विद्यार्थी आहेत, 2018चे विद्यार्थी आहेत, 2021चे विद्यार्थी आहेत. वर्षानुवर्ष पार्टी कार्यालयासमोर जर काही दिसत असेल तर फक्त उपोषण दिसतंय. आमचा शैक्षणिक हक्क आणि सामाजिक न्यायाची समतेची जी भूमिका आहे त्याचा गळा दाबण्याचं काम या व्यवस्थेकडून सुनियोजितपणे केलं जातंय. माझा असणारा थेट आरोप आहे की या ज्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी यांना कमीपणा वाटतोय का? शूद्र म्हणून विषमतेच्या दृष्टीतून आमच्याकडे बघितलं जातंय का? कारण प्रोटोकॉलचा तर काही विषय येत नाही. आंतरवली सराटीमध्ये थेट मुख्यमंत्री जाऊन भेटतात, प्रोटोकॉलचा संबंध आला नाही. व 55 दिवस पुण्याच्या बार्टी समोर 59 दिवस बसलेल्या विद्यार्थ्यांना या असणाऱ्या मुंबईच्या मंत्रालयातल्या राज्य सचिव सुमेध बांगेला भेटायला लाज वाटते का? हा माझा प्रश्न या माध्यमातून आहे. त्यांची मागणी काय आहे की सरसकट फेलोशिप मिळाली पाहिजे. त्या ठिकाणी जाणीवपूर्वक शासन निर्णय, आमचं धोरण आहे, 200 विद्यार्थ्याचंच धोरण आहे का पैसा कमी पडायला लागला? आज या राज्यात अनेक ठिकाणी उधळपट्टी सुरू आहे, महाभ्रष्टाचार सुरू आहे. तिकडं असणारे पैसे लागत आहेत म्हणून शिक्षणाचा पैसा चोरला जातोय आणि इकडे निधी नाही म्हणून या 200 विद्यार्थ्यांना आम्ही न्याय देऊ असं धोरण तिन्ही ठिकाणी त्यांनी बनवलेलं आपल्याला दिसतंय. आणि म्हणून सारथी असेल, महाज्योती असेल किंवा या ठिकाणी बार्टी असेल, या तिन्ही स्वायत्ता संस्था याचे विद्यार्थी विविध ठिकाणी आंदोलनाला आज बसलेले आहेत. आज या आझाद मैदानाला आम्ही बार्टीच्या आंदोलनासाठी आल्यानंतर पाहिलं की महाज्योतीचे सुद्धा ओबीसी समाजाचे संशोधक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना सुद्धा तेच सरसकट फेलोशिपच्या मागणीचं धोरण आहे त्याची मागणी या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून 59 दिवस विद्यार्थी लढा देत आहेत आणि त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत. सरसकट फेलोशिप दिली जात नाही. 21 महिन्यापासून हे विद्यार्थी खिशातून संशोधन करतायत. यांना संशोधक होऊ द्यायचे नाहीत अशी स्थिती आहे. आम्ही शिक्षण घेतलं नाही पाहिजे, आम्ही ऊस तोडला पाहिजे, सालगडी झालं पाहिजे, गुलाम राहिलं पाहिजे, हे एकंदरीत धोरण या ठिकाणी या मनुवादी व्यवस्थेचं दिसतंय. 2018च्या 194 विद्यार्थी बार्टीचे, त्यांना सुद्धा त्यांची तर यादी जाहीर झालेली असताना सुद्धा खोळंबलेलं आहे, त्यांना सुद्धा न्याय मिळत नाही. आज हे सगळे विद्यार्थी आत्महत्याच्या उंबरठ्यावरती उभा आहेत. आम्हाला न्यायच मिळणार नाही अशी त्यांची मानसिकता तयार झाली आणि 6-6 महिन्यात त्यांनी असणारं ॲडमिशन घेऊन सुद्धा आपण नोंदणी करून सुद्धा शिक्षण सोडून दिलं आणि गावाकडे निघून गेलेत. कारण त्यांना कळायला लागलं की आम्हाला न्याय मिळणार नाही आणि हे महागडं शिक्षण घेण्याची अवकात आमची नाही आहे. एकीकडं म्हणायचं तुम्ही आरक्षणवादी आहेत आणि दुसरीकडं असणारं 200 लोकांच्या आकडेवारीचं धोरण लावायचं. आरक्षणाची तरतूद कुठं आहे? एकीकडं म्हणायचं आम्ही आरक्षणवादी आहेत, आम्हाला आरक्षणवादी म्हणून हिनवायचं आणि दुसरीकडं 1000 रुपये ओपनला फीस लावायची आणि 900 रुपये कॅटेगरीला लावायची. आरक्षण कुठं आहे? आम्हाला दिसतंय की काही ठिकाणी वेगळा न्याय दिला जातोय आणि काही ठिकाणी वेगळा न्याय दिला जातोय. जाती बघून न्याय देणार आहेत का? हा माझा प्रश्न या ठिकाणी या सरकारला आहे. देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचा मुख्य आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून बाहुले बसवलेले आहेत, पण याचा असणारं सगळं सेंटर रेशीम बागेच्या RSSच्या धोरणातून चाललेलं दिसतंय. आम्हाला शूद्र म्हणून शिकू द्यायचं नाही हा अजेंडा दिसतोय.
आणि यांना राग मला कशाचा आहे हे आता कळायला लागलंय. कारण यामध्ये सरळ सरळ आपण जर बघितलं तर सारथीचं छत्रपती शाहू महाराजांचं नाव आहे, महाज्योतीचं महात्मा फुलेंचं नाव आहे आणि बार्टीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव आहे. या तिन्ही नावाच्या विरोधात जर चळवळ कोण चालवत असेल तर ते गोळवळकर आणि या ठिकाणचे हेडगेवार विचाराचे, सावरकर विचाराचे ही सरकार चालवती. आणि म्हणून मला या ठिकाणी थेट आरोप करायचा आहे की या संस्थेचं नाव शाहू महाराज आहे, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणूनच असणारं RSS मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी गुलाम करायला निघालेत, भीक मागायला लावायला लागलेत आणि या ठिकाणी आमचा शैक्षणिक हक्क हिसकावून घेण्याचं काम सुनियोजितपणे करायला निघालेत. हे सुमंत भांगे नावाचे राज्य सचिव आम्हाला भेटू शकत नाहीत, आमचा फोन उचलत नाहीत. हे माझा आझाद मैदानला दुसरं आंदोलन आहे. आता 4:30 वाजल्यात. मी गेल्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं की या सरकारच्या बुडात दीपक केदार आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेला भेट देण्याची ताकद नसल्यामुळं निरोप येतोय की आता कुणी मंत्री या ठिकाणी मंत्रालयात राहिलेलं नाही. जेव्हा जेव्हा आमचं आंदोलन असतं तेव्हा यांचा राज्य सचिव नसतो, मंत्री नसतो, कॅबिनेट बैठक असती आणि 5 वाजेपर्यंत आम्हाला खोळंबायचं आणि शेवटी निरोप द्यायचा की भेट होणार नाही. यांच्या बुडात पॅन्थरला फेस करण्याचा दम नाही हे असणारं या माध्यमातून मी जाहीर करतो आणि निषेध करतो की सुमित भांगे जे राज्य सचिव आहेत हे सामाजिक न्याय विभागाला लागलेला कलंक आहे. मी आपल्या माध्यमातून इशारा देतोय, भांगे फक्त तुमचे 3 महिने राहिलेले आहेत. 59 दिवस झाला आमचे विद्यार्थी उपोषण करतात. एकाचा जळी बळी गेला तर सुमित भांगे तुमची खैर नाही असं असणारं आव्हान या माध्यमातून करतोय. किती रोहित मुल्ला तुम्ही घडवणार आहेत? असाच तडफडून मारला हैदराबादला आमचा रोहित मुल्ला. आज 59 दिवस झालं विद्यार्थी तिथं लढतायत, उपोषण करतायत. साप आहेत त्या बार्टीच्या बाहेर, सर्पमित्रांनी साप धरलेले आहेत, अंधारात बसतायत. एखादा मेला तिथं फाशी घेतली, उद्विग्न मानसिकतेतून जर आई वडिलांनी त्यांना असणार आता नाकारायला सुरुवात केलेली आहे. आत्महत्या केली तर कोण जबाबदार आहे? राज्याचा मुद्दा तयार झाला तर कोण जबाबदार आहे? काही RSS रोहित यमुल्ला होण्याची वाट बघते का? हा माझा या माध्यमातून प्रश्न आहे. रोहित यमुल्ला झाल्यावर न्याय देणार आहे का? हा माझा प्रश्न आहे. आज इथं महाज्योतीच्या आमच्या OBCच्या भगिनी बसल्यात. 20 दिवस झाल्यात. 20 दिवस कशाला म्हणतायत का? दिवाळी हा हिंदूंचा सण आहे ना, हिंदू नाहीत त्या. या भर दिवाळीमध्ये त्यांना या ठिकाणी बसावं लागलं. एवढी निर्दयता. कुठे भाऊबीज, कुठे तुमचं लक्ष्मी पूजन? का त्यांना घर नाही, त्यांना आई वडील नाही, त्यांना लेकरू नाही, त्यांना धार्मिक भावना नाहीत, पण त्यांना असणारं दिवाळीला या ठिकाणी आंदोलन करावं लागलंय. हे दुर्दैव महाज्योतीचा तोच प्रश्न आहे, सेम प्रश्न आहे. सरसकट फेलोशिप त्यांना पण पाहिजे. त्या ठिकाणी नोंदणी दिनांकापासून त्यांना रजिस्ट्रेशन झाल्यापासून अभिछात्रवृत्ती मिळाली पाहिजे. हीच मागणी बार्टीची आहे, हीच मागणी महाज्योतीची आहे, हीच मागणी सारथीची आहे. आणि आम्हाला सांगतात की सारथी, बार्टी आणि महाज्योती ही स्वायत्त संस्था आहे. कुठे स्वायत्त संस्था? महासंचालक वर तोंड करून म्हणतो माझ्या हातात काही नाही. त्या वारेंना भेटलो ते म्हणतात माझ्या हातात काही नाही. तुमचं काय नाव होतं? त्या खवलेंना फोन लावला आता महाज्योतीच्या, ते म्हणते माझ्या हातात काही नाही. त्याचे मंत्री म्हणतात आमच्या हातात काही नाही. अरे मग हाय कुणाच्या हातात? जर तुम्ही म्हणता स्वायत्त संस्था आहे तर मग यांना महासंचालकांना, संचालकांना अधिकार का नाही? का आम्हाला राज्य सचिवाकडे जावं लागतं? का आम्हाला मंत्र्याच्या भेटी मागावं लागतात? आणि एकीकडे सांगताय की शासन आमचं धोरण आहे की 200 विद्यार्थी घ्यायचे GR प्रमाणे. तुम्ही स्वायत्त हायजॅक करण्याचं धोरण कोणत्या GR अनुसार अवलंबलं याचं उत्तर द्यावं. ही स्वायत्त संस्था करण्याचं धोरण, स्वायत्त संस्था हायजॅक करण्याचं धोरण हे आम्हाला गुलाम करण्याचं धोरण आहे. आणि याच्यावरती भ्रष्टाचार करण्यासाठी अंकुश आणण्याचं धोरण या ठिकाणी या व्यवस्थेने राबवलेलं आहे. मोठा घोटाळा आहे. आम्ही पहिलं आंदोलन हे आर्थिक विषयाला घेऊन करायला निघालो. मी असणारं पॅन्थर इशारा देतोय की जास्त काळ हे आम्ही सहन करणार नाही.
किती सहन करायचं? हे सुमित भांगे सचिव ताज हॉटेलला बसले राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षाला घेऊन. कुठं? ताज हॉटेलला. 8 दिवसापूर्वी त्यांचे तिथं आढावा झालाय की आम्ही सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करतोय असं त्यांनी प्रेसला दिलं. सावित्रीबाई फुले वसतिगृहात आमच्या बहिणीवरती अकोल्याचा बलात्कार झाला, तिचं हत्याकांड झालं वरच्या रूम मध्ये. हा सामाजिक न्यायाची अंमलबजावणी आहे. 6 हॉस्टेलमध्ये आळ्या निघल्यात ज्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हा सामाजिक न्याय आहे. चिखलीला 6 मुली ऍडमिट होत्या फूड पॉयझनिंगमुळे सिरियस. हा सामाजिक न्याय आहे. 4 त्या ठिकाणी कर्मचारी निलंबित करून आंदोलन करून आलोय. हा सामाजिक न्याय आहे. जयंती साजरी केली म्हणून आमच्या गोंडारला अक्षय भालेरावला भुकसून मारलं. हा सामाजिक न्याय आहे. आणि 250 हत्याकांड झालेत. 150 घटनाला ह्या फाकड्याने भेटी दिल्या. कुणी अनुसूचित जातीचा टिमका तिकडं आला नाही, कुणी हा सुमित भांगे तिकडं आला नाही, कुणी सामाजिक न्याय विभागाचा आयुक्त आला नाही. 7 वर्षात या गृहमंत्री देवेंद्र फडणवीसनी भेट दिलेली नाही. कुणी भेट दिली नाही. आम्ही भेटतोय, आम्ही लढतोय. हा सामाजिक न्याय आहे. आणि याचा आढावा तुम्ही ताज हॉटेलमध्ये बसून घेणार आणि अंमलबजावणीची खोटी बातमी देणार. सुमित भांगे, तुम्हाला वाटत असेल की मी लय हुशार आहे, दिशाभूल करील आणि या समाजाचा निधी लॅप्स करण्याचं षडयंत्र करून आमचं वित्त आयोगाकडून कमी निधीचं धोरण करील, तर हे आम्ही सहन करणार नाहीत. याद राखा, आंदोलन उपोषण करणं आमचं कमी प्रमाण असतंय. थेट घुसायला जर सुरुवात केली तर कधी येऊन मी तुमच्या पुढे उभा राहीन याचा भरोसा सांगता येणार नाही. याच्या पुढचं आंदोलन काही तात्काळ जर या 4 दिवसात 2 दिवसात सरसकटचा GR शासन निर्णय काढून जर निर्णय घेतला नाही तर या पुढचं आंदोलन ऑल इंडिया पॅंथर सेना आक्रमकपणे केल्याशिवाय राहणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल हे सुद्धा या माध्यमातून जाहीर करतो. आळ्याचं जेवण द्यायचं, स्वतंत्र बजेटच्या कायद्याची मागणी करतोय. आम्ही असणारा निळा जनउठाव मोर्चा या महाराष्ट्रात काढला. आमचा असणारा निधी आज देवेंद्र फडणवीस सांगतात 16,000 कोटी रुपये आम्ही या वर्षी तुम्हाला दिले. कुठे? 350 फायली एका जिल्ह्यात पडल्यात. ॲट्रॉसिटी ॲक्टचा निधीच दिलेला नाही. ज्यांचे डोके फुटले, ज्यांचे हात मोडले, ज्यांचे हत्याकांड झालेत त्यांना तरी तुम्ही निधी टाळमाव द्या. 350 फाईल पडल्यात. 350 फाईल कशाला म्हणतात? तिथं सुद्धा निधी देत नाही. आणि मार्चमध्ये 2-3 हजार कोटी रुपये परत पाठवून आम्हाला सांगतात की लॅप्स झाला. तुम्ही तिकडे लॅप्स करता कारण वित्त आयोगातून आमचा निधी कमी करायचा आहे. म्हणून तमिळनाडू, या ठिकाणचं हरियाणा, या ठिकाणचं कर्नाटक, या ज्या 5 राज्यामध्ये स्वतंत्र बजेट कायद्याचं धोरण आहे ते धोरण महाराष्ट्रात राबवलं पाहिजे. आणि आमचा निधी इथं ढोल वाजून खर्च केला पाहिजे. जर खर्च नाही केला तर त्याला आतंकवादी घोषित करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. सामाजिक न्यायाची व्याख्या, सामाजिक अन्याय, सामाजिक असमानता, यांना असणारं सामाजिक न्याय हे केंद्र काय करून ठेवले त्यांनी? 30 प्रशिक्षण केंद्र होते अनुसूचित जाती जमातीचे, जे असणारे बार्टीच्या माध्यमातून MPSCचं शिक्षण देत होते, पोलिसांच्या भरत्या करत होते. त्यांच्या डोळ्यात खुपलं. 30 प्रशिक्षण केंद्राचा टेंडर असणारं रद्द करण्याचं काम या सुमित भांगेंनी केलं. ते बिचारे कोर्टात गेलेत आणि हे आता विद्यापीठाला निधी टाकायला लागलेत की तुम्ही शिकवा. हे सामाजिक न्यायाचं धोरण, हे असणारं धोरण राबवलंय. मोठा अन्याय आमच्यावरती या ठिकाणी सुरू आहे. समता दूत असतील, स्वधार योजना असेल, 3 वर्ष झालं स्वधार मिळाली नाही, शिष्यवृत्ती मिळाली नाही. अरे स्वधार आणा म्हणून कुणी मागणी केली? आमची मागणी होती हॉस्टेल बांधा. तुम्ही स्वधार आणला आणि स्वधार आणून 3 वर्ष आम्हाला भीक मागायला लावलं. सावकाराकडून कर्ज काढून पोरं शिकतात कारण त्यांना असणारं महिन्याला घरातून बाहेर मालक काढतो. हे असणारं यांना एवढी अक्कल राहिलेली नाही. हे निर्दयी झालेले अशी गंभीर स्थिती आहे. आज पुण्याला विश्रांतवाडीला वसतिगृह बांधू नये 2016 पासून. मोठी कॅपॅसिटी त्याची, उघडलेलं नाही, काऊ पण करत नाही. हे विचारायला आम्ही या ठिकाणी आलो तर भेट देत नाही, पुढा दम नाही भेटायला. आणि या ठिकाणी असणारं प्रश्न प्रलंबित ठेवायचे, खोळंबित ठेवायचे आणि आम्हाला असणारं ससे होलपट करून
निराश करून गुलाम करायचं आणि विषमतेचं आरक्षेचं राज्य मनुस्मृतीच्या माध्यमातून आणायचं हा सुनियोजितपणे कट या ठिकाणी सामाजिक न्यायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका न ठेवता अन्याय करण्याची भूमिका या सचिवाच्या माध्यमातून सुरू आहे आणि हाच असणारा आमच्या सामाजिक न्याय हिसकावून घेणारा सुमित भांगे मास्टर माइंड आहे हे सुद्धा या माध्यमातून जाहीर करतो. जर का आमच्या एकाही विद्यार्थ्याच्या केसाला धक्का लागला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य सचिव सुमित भांगे यांना आम्ही सोडणार नाहीत हा इशारा या माध्यमातून देतोय. आमच्या महात्मा फुलेंच्या नावाची महाज्योती या ठिकाणी सारथी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाची, पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची समान धोरण बनवा. कसल्या परीक्षा घेता रे? सरसकट त्या ठिकाणी अंमलबजावणी करा. संशोधक आहे त्याला पैसे पुरवा आणि त्या ठिकाणी असणारं त्याला न्याय द्या. परीक्षा घेण्याचं ढोंग कशासाठी? कशासाठी परीक्षा घेण्याचं ढोंग? आणि म्हणून आम्ही आता ठरवलंय, महाज्योतींच्या विद्यार्थ्याशी बोलणं झालंय, कोल्हापूरला सारथीचे विद्यार्थी बसले त्यांचा पण आढावा घेणार. तुम्ही आम्हाला वेगळं करून लढवत असाल पण आता आम्ही या ठिकाणी जर का सरसकट धोरणाची भूमिका तात्काळ घेतली नाही, तिन्ही संस्थेचा स्वायत्त संस्था म्हणून त्यांना असणारा अधिकार दिला नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावरती छत्रपती शिवाजी शाहू महाराजांचे सैनिक, महात्मा फुलेंचे अनुयायी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, सारथी, पार्टी, महाज्योती तिघही मिळून या ठिकाणी हिवाळी अधिवेशनावरती धडक दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि एकत्र येऊन आम्ही शैक्षणिक हक्कासाठी या बहुजनांच्या लेकरांसाठी लढल्याशिवाय सुद्धा राहणार नाहीत असा इशारा या माध्यमातून मी व्यवस्थेला देतोय. आज या मागणीला घेऊन मी राज्यभर आंदोलन केलंय. राज्यभर तहसीलवरती आंदोलनं झालेत, जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन झालेत आणि सगळ्याला ट्विटच्या माध्यमातून टॅग केलेले आहेत. शेकडो आंदोलनं विद्यार्थ्यांसाठी करणारी आजच्या तारखेला ऑल इंडिया पॅन्थर सेना ही सर्वात मोठी संघटना म्हणून पुढे आलेली आहे. शिक्षण बचाव, सामाजिक न्याय बचाव म्हणून आम्ही आज राज्यभर आंदोलन केलंय. त्या आंदोलन करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मी सॅल्यूट करतो, जय भीम करतो आणि त्यांचा लढा हा पूर्णपणे या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. म्हणूनच असणारं आज आम्हाला भेट नाकारलेली आहे. या ठिकाणी हे आमचं यश आहे असं मी समजतोय. लवकरच जर प्रश्न मार्गी लावला नाही तर या ठिकाणी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावरती व्यापक मोर्चा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आणि या 4 दिवसात मी या महाराष्ट्रात निळा लॉंग मार्च काढतोय. त्या लॉंग मार्चच्या माध्यमातून आमचा सामाजिक न्याय कसा धोक्यात आलेला आहे, संविधान कसं धोक्यात आलेलं आहे, दलित अत्याचार कसे वाढलेले आहेत, हे सगळं असणारं एक्सपोज करण्याचं काम मी या महाराष्ट्रात करणार आहे. या महाज्योतीच्या विद्यार्थिनी आहेत, लहान लेकरू, 1.5 वर्षाचं लेकरू घरी. विचार करा 1.5 वर्षाचं लेकरू काय असतं. आज 20 दिवस झालं त्या लेकराला सोडून ही आमची अहिल्याबाई होळकरांची, सावित्रीबाईची लेक या ठिकाणी उपोषण करते. दुःख वाटत नाही अतुल सावे ओबीसी आहेत, दुःख वाटत नाही छगन भुजबळांना, दुःख वाटत नाही आमच्या गोपीचंद पडळकरला. आज ते तिकडं मग सभा घेत आहेत पण एकही या ठिकाणी येऊन या बहिणीला भेटला नाही की तुझा जीव जाऊ शकतो, किती दिवस बसणार आहेस, कुठं जाऊन राहतीस, तू काय खातीस, तुझं लेकरू कसं आहे, कुणी विचारायला आमचा वाली या ठिकाणी राहिलेला नाही. बहुजनाच्या गप्पा मारायच्या, सगळ्या असणाऱ्या वेगळ्या गप्पा मारायच्या, पण वास्तव मात्र हे की आजही आम्हाला बहुजन म्हणून शोषित ठेवलेलं आहे, वंचित ठेवलेलं आहे आणि शिक्षणापासून नाकारण्याचं काम केलेलं आहे. आज यांची तब्येत खराब झाली, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तरी सुद्धा दखल घेतली जात नाही. संचालक वर तोंड करून लाडू खात खात घरी, करंजा खात खात म्हणतो, दिवाळी साजरी करत म्हणतो माझ्या हातात काही नाही, शासन निर्णय. अरे कसला असतो शासन निर्णय, कसला असतं शासन धोरण? अरे धोरण आणि निर्णय विद्यार्थ्यांसाठी आहे, धोरणासाठी विद्यार्थी नाहीत. हे लक्षात घ्या, धोरणासाठी निर्णयासाठी विद्यार्थी नाहीत, विद्यार्थ्यांसाठी धोरण आहे आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सरसकटचं धोरण कायम आहे ते तुम्ही इम्प्लिमेंट केलं पाहिजे. ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे.
महाज्योतीच्या या आंदोलनाला सुद्धा आमचा पाठिंबा आहे. ज्या ज्या ठिकाणी हे सगळे आंदोलन सुरू आहे त्याला ऑल इंडिया पॅन्थर सेना पाठिंबा देत आहे. पार्टीच्या समोर उपोषणाला बसलेले विद्यार्थी हताश झालेले, निराश झालेले, कधीही त्यांचा रोहित यमुला होऊ शकतो. राज्य सरकारने गांभीर्याने घेऊन त्यांना वाचवावं असं आव्हान या माध्यमातून करतो. आणि स्वतंत्र बजेटचा कायदा, वसतिगृहाचे दर्जेदार जेवणाची मागणी, या ठिकाणी बार्टीच्या सरसकटची मागणी, शिष्यवृत्ती स्वाधारची मागणी, ही शैक्षणिक आणि आर्थिक धोरणाची मागणी घेऊन ऑल इंडिया पॅन्थर सेना आज राज्यव्यापी आंदोलन छेडलं आणि ते यशस्वी झाले. ताई, आपण किती दिवसापासून इथं धोरण आंदोलनाला बसलेला आणि आपण काय जनतेला सर, आमचं बेमुदत उपोषण आहे. गेले 20 दिवस झाला आम्ही इथे उपोषणाला बसलो. ह्या काय बोलणार सर? आज आपण सरकारला मायबाप सरकार म्हणतो, पण सरकारला माय आणि बाप याचा अर्थच कळला नाही. तर मी एक आई आहे, गेले 1.5 वर्ष झालं, 1.5 वर्षाचं बाळ माझं आज माझ्या आईकडे ठेवून गेले 20 दिवस बसली आहे. पण हे सरकार फक्त आम्हाला ह्या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये, महाज्योतीचे मुख्य व्यवस्थापक म्हणतात की हे माझ्या अखत्यारीत नाही. त्यांनी तसं लेखी पत्र आम्हाला पाठवलं की हे माझ्या अखत्यारीत नाही म्हणून. ते वित्त विभागाच्या सचिवांच्या अंडर एक अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आणि ते समितीचे अध्यक्ष असून ते म्हणतात की हे माझ्या हातात नाही. त्यांनी आम्हाला इतर बहुजन कल्याणच्या सचिवांकडे पाठवलं. ते म्हणतात मला 12 दिवस झाल्यानंतर सुद्धा ते म्हणतात की मला तुम्ही उपोषणाला बसलेलेच माहीत नाही. म्हणजे जर ह्या देशाचा कणा असलेला विद्यार्थी गेले 12 दिवस झालं उपोषण करतोय, पण ह्या सरकारला, ह्या सचिवांना माहीत नाही, ही आमच्या विद्यार्थ्यांची खूप मोठी शोकांतिका आहे. आमच्या इतर बहुजन कल्याणच्या विभागाला पूर्ण वेळ सचिव नाही. जे टेक्स्टाईलचे जे सचिव आहेत, वस्त्र उद्योगाचे जे सचिव आहेत, त्यांच्याकडे प्रभारी चार्ज दिलेला आहे. आमची अशी मागणी आहे की सरसकट सर्व विद्यार्थ्यांना, म्हणजे ते महाज्योतीचे असोत, बार्टीचे असोत किंवा सारथीचे असोत, आम्ही सगळे विद्यार्थी आहोत. आम्हाला सरसकट फेलोशिप द्या आणि तेही नोंदणी दिनांकापासून सरसकट फेलोशिप द्या. आमचे जे विद्यापीठामध्ये जी PhD साठी नोंदणी झालेली असते आणि जेव्हा आम्हाला ह्या संस्थांकडून अवॉर्ड लेटर भेटतं फेलोशिपचं, याच्यामध्ये 1.5 ते 2 वर्षांचा काळ जातो. 1.5 ते 2 वर्षांच्या काळामध्ये आम्ही आमचं फेलोशिपसाठी जी आमची मागणी आहे ती आम्ही कशी हे करणार? शिक्षणासाठी, PhD पूर्ण करण्यासाठी जो काही आर्थिक खर्च लागतो तो खर्च आम्ही कुठून करणार? ही सरकारला आमची स्पष्ट मागणी आहे की आम्हाला सरसकट फेलोशिप द्या आणि नोंदणी दिनांकापासून द्या. संशोधन करण्यासाठी केमिकल्स घ्यावे लागतात, त्यांचे वेगवेगळ्या फील्ड व्हिजिट असतात, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ॲनालिसिस करावं लागतं, कॅरेक्टरायझेशन करावं लागतं. सायन्सचे असोत, कॉमर्सचे असोत, आर्ट्सचे असोत, सगळ्यांना खर्च आहे. आमचं राहण्याची सोय असते. आज या आझाद मैदानावरती 10 ते 5 आंदोलन करण्याची सोय आहे. 5 नंतर आम्ही महिलांनी जायचं कुठं, राहायचं कुठं, खायचं कुठं? आमच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. ह्या आंदोलनाच्या बाहेर जर आज आमचं काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी हे सरकार घेणार आहे का? ह्या सरकार आमची जबाबदारी घेणार का? एक महिला म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून आज आमची जी तगमग आहे ती गेले 20 दिवस झाले या सरकारपर्यंत पोहोचत नाहीये. आपल्या माध्यमातून मी सरकारला एकच निवेदन देते, आज आमचा इथं जीव जरी गेला तरी आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. आमच्यावर खूप ठिकाणाहून आंदोलन थांबवण्यासाठी प्रेशर आणलं जात आहे, पण आम्ही कितीही जरी कोणीही आलं, आम्हाला कोणीच वाली नाही राहिला. आज हे साहेब इथं आलेत म्हणून आज ते आमचे भाऊ म्हणून इथं आलेत, आम्हाला सपोर्ट करतायत, आम्हाला पाठिंबा देत आहेत, पण आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही. कुणीही कितीही प्रेशर आमच्यावरती टाकलं तरी आता आमचा लढा थांबणार नाही. आज महाज्योती, पार्टी, सारथी आम्ही सगळे एकत्र येऊन 7 डिसेंबरला विधान भवनावरती धडक मोर्चा घेऊन जाणार आहोत. सगळ्यांनी आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करते की आमची एकच मागणी आहे, जसे 2021 मध्ये दिलं, 22 मध्ये दिलं, तसं 23 मध्येही द्या. 2024 मध्ये जे आपण नवीन शैक्षणिक धोरण लावलं आहे त्या धोरणाअंतर्गत PhDच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होणार आहे. कारण पदव्युत्तर पदवीचे शिक्षकच फक्त गाईडशिप म्हणून, मार्गदर्शक म्हणून ते काम करू शकतात. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली विद्यार्थ्यांची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी विद्यार्थी हे कमी असणार आहेत. त्यामुळे ते पुढच्या वर्षी सरसकट देणारच आहेत. 200 विद्यार्थ्यांना जर या वर्षी देत आहेत, पुढच्या वर्षी पण 200 पण विद्यार्थी फॉर्म भरणार नाहीत. ही खूप मोठी शोकांतिका आहे, कारण संशोधक विद्यार्थ्यांची संख्याच कमी होणार आहे. प्रश्न फक्त ह्याच बॅचचा आहे, 2023च्याच बॅचचा आहे. तर आमची एक मागणी आहे की 2023च्या विद्यार्थ्यांना जसं मागच्या वर्षी दिलं तसंच याही वर्षी द्या. एवढीच मागणी आहे माझी ह्या सरकारला. आज आपण एकता न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघत आहोत की कशा पद्धतीने इथले जे सरकार आहे हे जे स्टुडंटला आणि हे जे विद्यार्थी आहेत त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम करत आहेत. तर ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून इथं राज्यव्यापी आंदोलन घेऊन त्यांना न्याय मिळेल अशी आपण एकता न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून अपेक्षा करतो आणि हा जनतेपर्यंत हा विषय आणि राज्य शासनापर्यंत विषय घेऊन जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. एकता न्यूज चॅनल, सागर कांबळे,
कॅमेरामॅन सुनील धनंदरे. आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ह्या विद्यार्थ्यांसाठी जनतेने जे झोपलेले आहे त्याने जागे होऊन, आपल्याही घरी कोणतरी विद्यार्थी आहेत, स्टुडंट आहेत आणि अशा पद्धतीने ह्या राज्यव्यापी आंदोलनाला सहकार्य करा. नमस्कार.